नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं पहा मस्तपैकी असे मोठे मोठे कांदे घेतलेत, पाहू शकता तुम्ही. चला आता हे कांदा पहा केवढा आहे, अक्षरशः हातात बी बसत नाही एवढा मोठा कांदा आहे. आता हा कांदा पहा मी कसा चिरून घेते. कांद्याचा असा मधला भाग काढून घ्यायचा, म्हणजे कांदा आपला पूर्ण असा मोकळा होता बरं का मैत्रिणो. पहा तुम्हाला दाखवलेत मी 4 कांदे, पण आपले 2च कांद्यात काम होणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता याची मस्त अशी साल काढून घेते. ह्या कांद्यांपासून अगदीच भन्नाट अशी रेसिपी बनवायची आपल्याला. पहा आणि कांदा हा कोणत्याही भाजीला टाकला तर भाजीची चवच वाढते. पहा चला इथं पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे. आणि हा एक छोटा, पण हा मी जो घेतला आहे ना, यातला एक कांदा तसाच राहणार आहे, पण फक्त साल काढून मी ठेवते. पाहू शकता तुम्ही. याचेसुद्धा अशा पद्धतीने मधला भाग काढून टाकायचा बरं का आपल्याला. हे बघा, कधीही असा मधला भाग काढला की आपला कांदा अगदी मस्त असा मोकळा होतो मैत्रिणो. चला आता याची बी साल काढून घेऊया. पाहू शकता. हे बघा मस्तपैकी साल काढून कांदाही चिरून घेतला. अगदी 2च कांदे चिरून घेतलेत मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. भरपूर अगदी ताटलीभर कांदा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मस्त अशी ही कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे बरं का. कोथिंबीर बी जपून वापरायला लागते, कारण की कोथिंबीर खूप महाग झालेली आहे. पण कसं आहे, रोजच्या याला आपल्याला ही कोथिंबीर लागतेच. चला मैत्रिणी, मस्त कोथिंबीर चिरली. इथे एक टॅमॅटो घेतला आहे. आता हा टॅमॅटो बी आपल्याला कसा चिरायचा मी तुम्हाला दाखवते. पहा, एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्या अशा खापा 4 करून घेणार आहे बघा. पण ह्या टॅमॅटोच्या मी बिया ह्या पूर्ण काढून टाकणार आहे बरं का मैत्रिणी, कारण की बिया ह्या शरीराला खूपच हानिकारक असतात, चांगल्या नसतात. त्याच्यामुळं टॅमॅटोच्या बिया काढून टाकणार आहे. पहा अशा पद्धतीने ह्या संपूर्ण टॅमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात. पहा मैत्रिणी, एकही टॅमॅटोची बी आपल्याला जाऊन द्यायची नाही त्याच्यात. अगदीच मस्त असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा. आणि सहज या बिया निघतात की असं नाही, त्याला टाईम लागतो. पूर्ण टॅमॅटोच्या बियांचा गर असा हा साईडला होतो बरं का. हे बघा अशा पद्धतीने आपण हे मैत्रिणी असं कट करून घेऊया. पहा अगदी संपूर्ण मी तुम्हाला दाखवलं आहे टॅमॅटोच्या बिया काढायचं, म्हणजे ही खास एक ट्रिक आहे बघा. आणि आता आपल्याला हा टॅमॅटो अगदी छान पद्धतीने चिरून घ्यायचा आहे. पहा मस्त असा चिरून घेणार आहे. जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करा. हे बघा मस्त असा. आणि खरंच आपल्याला याची अशी मस्त चटणी बनवायची मैत्रिणी, खरंच खूप छान आहे. आणि ही चटणी अक्षरशः सगळ्यांना आवडते, सगळीजण आवडीने खाणार. हे बघा आता इथं घेतली आहे वाटीभर सुकट. ही सुकट आपल्याला अगदीच गरम करून घ्यायची, हलकी हलकी, फक्त त्याला कडकपणा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही गरम करून घ्यायची बरं का मैत्रिणी. आपल्याला अशी मस्त अशी सुकटीची चटणी करायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं मिरच्या घेतल्यात. पहा ह्या मी मस्त अशा तळून घेणार आहे. हिरवी मिरची म्हणल्यावर तोंडाला पाणी सुटतं मिरची पाहून. त्याच सुकटीच्या चटणीबरोबर ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला घ्यायच्यात पहा खायला. खरंच खूपच अप्रतिम चव लागते. एक घास त्याचा एक घास आहे बघा. अशा फटकनी मिरच्या उडतात बरं का.
जपून कधीही भाजायच्या. जास्त उडतात त्याच्यामुळे मी थोड्याशा दाबून धरते, कारण की खूपच उडतात त्या. मिरच्या अगदी मऊसूत अशा परतून घेतलेल्या आहेत, पाहू शकता मैत्रिणी. हे बघा. आणि मिरची ही अजिबात तिखट नाही, त्याच्यामुळं खूप छान लागते खायला. चला आता या मिरच्या बी काढून घेऊया. पहा, मस्त मिरच्या परतून घेतलेल्या आहेत मैत्रिणी, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे त्याच्यात जिरी, मोहरी, मिरच्या, कारण की मिरच्या तिखट नाही आहे. मी काही मसाला बी यूज करणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही आता. पण मसाला आपल्याला लगेच टाकायचा नाही आहे. त्याच्यानंतर द्यायचा आहे हा कांदा टाकून. कांदा अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे. पहा आता मैत्रिणी, आपल्याला अगदीच चांगल्या पद्धतीने हा कांदा मी परतून घेणार आहे. बघा, कलर येस्तोपर्यंत, कच्चापणा त्याचा दूर होस्तोपर्यंत आपल्याला हा कांदा मैत्रिणी परतून घ्यायचा आहे बरं का. त्याच्यानंतर आपल्याला लगेच थोडासा कांदा परतला की लगेच टॅमॅटो बी टाकून घ्यायचे. पहा, आता कांद्याबरोबर आपला टॅमॅटो बी पूर्ण सॉफ्ट होणार आहे. रंग बी छान दिसतो आणि चवेला बी खूप अप्रतिम चटणी लागते ही. मग मला सांगा मैत्रिणी, ही चटणी कुणाकुणाला आवडती नक्कीच मला सांगा. चला त्याच्यात आता थोडीशी हळद टाकूया. पहा, चवेपुरती. आणि घरातले काही मसाले, मटण मसाला, संपूर्ण मसाले टाकून दिल्याच्यानंतर हे बघा, थोडे तिखट मसाले टाकले, कारण की मिरची थोडी तिखट असली की आपली ही मिरची अगदीच छान लागते मैत्रिणी, पाहू शकता. आता चला पूर्ण मसाले टाकून घेतलेले आहेत. आता हे अगदीच चांगलं परतून घेऊया आपण. जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं परता मस्तपैकी. पहा, रंग बी अगदी छान आलेला आहे कांद्याला. मसाल्याने तर अजूनच छान रंग दिसतोय. त्याच्यानंतर ही सुकट आपण स्वच्छ अशी धुवून घट्ट पिळून घेतलेली ही सुद्धा टाकून देऊया. आपल्याला अजिबात असाच कसाच पाण्याचा थेंब यूज करायचा नाही आहे बरं का. अगदी वाफेवर ही चटणी झाली पाहिजे आणि खायला खूप छान लागते. पहा, आता इथं पूर्ण मी हे चटणी चांगली हलवून घेते. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा आपली चटणी हलवून घ्यायची. पहा, रंग बाग हे सुंदर दिसतो कोथिंबीर टाकल्यावर आणि चवही खूप छान लागते मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. पहा, मीठ टाकून आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचे. पहा, जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं अगदी छान पद्धतीने. पहा की आपलं मीठ हे सगळीकडून लागलं पाहिजे त्या मिरचीला, पाहू शकता मैत्रिणी. चला आता याच्यावर 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा पाहायचं आहे आणि पुन्हा चटणी एकदा खालवर करायची. पहा, अगदी तेलही सुटायला लागले आणि खरंच खूप छान अशी ही चटणी होती मैत्रिणी, तोंडी लावायला. आणि एक भाकर खाणारासुद्धा 1.5 भाकर खाईन अशी ही चटणी होती. पुन्हा 1 मिनटं झाकण ठेवूया. 1 मिनटांनी पुन्हा पाहायचे. पहा, आपली चटणी अगदीच झालेली आहे. पहा, तेलही पाक असं साईडला सुटलं आहे मैत्रिणी, खूप छान झालेली आहे मैत्रिणी. तुम्हाला आजचा जर हा चटणीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा की तुम्हीसुद्धा अशी चटणी बनवणार ना. तुम्ही कुठून बोलता हेही मला सांगा, कोणत्या गावाहून बोलता. हो का, मी आता तुम्हाला काढून दाखवलेली मस्तपैकी मिरची व असं हे मीठ टाकायचं. पहा एकदा सुकटीची मिरची ना, अशी सुकटीची चटणी आणि मिरची खाऊन एकदा अक्षरशः तुमच्या तोंडाला चव येईल. चला मैत्रिणी, बाय.